सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या चॅनलमध्ये। सह्याद्री वर्णनाच्या मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं स्वामींच्या श्रीमूर्तीचे जे काही वर्णन आहे ते चालू झालेलं आहे काल, आणि त्या कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं स्वामींचे जे श्रीचरण आहेत त्या संदर्भातील काही ओव्या जे आहेत त्या ओव्यांचा अर्थ आपण काल जाणून घेतला। आजच्या सत्रामध्ये आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीमूर्तीचे जे काही इतर अवयव आहेत, पायाचे टाचा आहेत, पोटऱ्या आहेत, गुल्फ आहेत म्हणजेच घोटे आहेत, हे सर्व जे अवयव आहेत या अवयवांचं वर्णन पंडित रवळ व्यास कोण्या प्रकारे करतात, काय काय उपमा देतात, हे सर्व काही तुम्हाला आजच्या सत्रामध्ये कळणार आहे, माहिती होणार आहे। आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व ज्ञान प्राप्त होईल। कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर वर आय बटन मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे, आय बटनला क्लिक करा आणि मागचं सत्र तुम्ही तिथे ऐकू शकता। नेहमीच्या प्रमाणे सह्याद्री वर्णन हे सत्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असेल त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल आणि त्यांनाही रुची असेल अशा नवनवीन ग्रंथांमध्ये तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे, कारण या चॅनलवर नवनवीन ग्रंथाचं वाचन आणि त्याचा सविस्तर अर्थ तुम्हाला इथे माहिती होणार आहे। ग्रंथांसोबत इतरत्र आपलं लीळाचरित्राचंही सत्र चालू आहे। लीळाचरित्र, सप्तग्रंथ या व्यतिरिक्त दुसरे काही जे काही स्तोत्र असतात, जे काही छोटेखानी ग्रंथ असतात त्याचंही इथे तुम्हाला वाचन ऐकायला मिळणार आहे। त्याचं व्यवस्थित अर्थ करून तुम्हाला मी ते सर्व ग्रंथ ऐकवणार आहे आणि त्यामुळे हे चॅनल तुमच्यासारख्या जिज्ञासूसाठीच आहे। आणि अजून जर तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर काय करताय, लगेच चॅनल सबस्क्राइब करा, कारण असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज इथे या चॅनलवर मिळणार आहेत। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। सह्याद्री वर्णन ओवी क्रमांक 229 कालच्या सत्रामध्ये झाली होती आपली ही ओवी, तरी पण तुमची लिंक लागावी आणि मध्ये अशी काही ओवी सुटू नये, जसे मागे एका सत्रामध्ये एक ओवी सुटून गेली माझ्याच्याने, तर तसं काही होऊ नये म्हणून आपण एक कालच्या सत्राची ओवी घेऊया आणि नंतर आजच्या सत्राला प्रारंभ करूया। म्हणोनी विश्वा माझी बरवी, ते श्री चरण कमळे सुहावी, जेथ ताप तप्ता जीवी निवता असी जे। बृहस्पती शुक्र दोन्ही संध्या रागाची उटी घेऊनी, विळासते श्रीचरणी टांकाचे निमिषे। म्हणोनी विश्वा माझी बरवी, ते श्रीचरण कमळे सुहावी। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे श्रीचरण जे आहेत ते सकळ विश्वात मध्ये एकदम बरवे म्हणजे सुंदर आहेत, देखणे आहेत। श्रीचरण कमळे सुहावी, जेथ ताप तप्ता जीवी निवता असी जे। असे सुहावे आहेत श्रीचरण कमळ, हवे हवेसे वाटणारे। आणि या श्रीचरण कमळापाशी जे या संसार सागरामध्ये जे तप्त झालेले आहेत, संसार अग्नीमध्ये तप्त झालेले आहेत, अशा जीवांना निवता असी जे म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे श्रीचरण कमळ संसार रूपी अग्नीमध्ये जे दग्ध झालेले जीव आहेत अशा जीवांना शांत करणारे आहेत। ही ओवी कालच्या सत्रातली। आजच्या सत्रातली ओवी आहे बृहस्पतीपासून चालू झालेली। कवी म्हणतात बृहस्पती आणि शुक्र, शुक्र तारा बृहस्पती ग्रह हे दोन्हीही जणू काही संध्या रागाची उटी घेऊन श्री चरण कमळाच्या ठिकाणी आलेले आहेत आणि काय होऊन बसलेत, टांकाचे निमिषे। जणू काही श्री चरण कमळाच्या ठिकाणी हे बृहस्पती आणि शुक्र जे आहेत
ते टाचाहून बसलेले आहेत जणू काही, असं इथे कवींना वाटते. तरी ते शोभा तयासी कैची, जे अवदशा फेडी उपळांची, धनी दाती सुखाची सबंधू मात्रे. तरी ते शोभा तयासी कैची, त्या बृहस्पतीला आणि शुक्राला काय ते शोभा येणार आहे तिथे? जे श्रीचरणाला शोभा आहे ती शोभा त्यांना थोडी येणार आहे. कशामुळं? कारण जे अवदशा फेडी उपळांची, जे काही दगड धोंड्यामध्ये जे काही जडत्वाचे जीव आहेत त्यांची अवदशा फेडणारे स्वामींचे श्रीचरण आहेत, त्या जडत्वीच्या जीवाला सुख देणारे हे श्रीचरण कमळ आहेत. सबंध मात्रे म्हणजे संबंध झाला तर त्या जीवांना सुख होते जडत्वीच्या. आणि या शुक्राकडे आणि या बृहस्पतीकडे असे कोणते गुण आहेत का? त्यामुळे ते त्यांची सरी करू शकत नाहीत. एवढी जरी उपमा दिली, ते श्रीचरण तळाला येऊन बसले तरी पण बरोबरी काय होऊ शकत नाही. कारण हे दोन्हीही जे आहेत शुक्र आणि बृहस्पती जीवांना काय दुःखापासून मुक्त करू शकत नाहीत, जे स्वामी मुक्त करत आहेत. त्याप्रमाणे तयापासोनी ऊर्धा दिसे, ते ब्रह्मपुरा मार्ग पढियासे, की धनरेषा फणीची भासे, रसना हो काज. तयापासून ऊर्धा दिसे. तयापासून म्हणजे काय? मागच्या ओळीमध्ये कशाचं वर्णन आलं? तर ते वर्णन आलेलं आहे टाचे संदर्भात. तर तयापासून म्हणजे टाचेपासून ऊर्धा दिसे म्हणजे ऊर्ध्वरेषा गेलेली आहे जणू काही. ते ब्रह्मपुरा मार्ग पढियासे, ती रेषा अशी वाटते जणू काही जे काही परमेश्वराचं जे गाव आहे तिकडे नेण्यासाठी रस्ता आहे, जणू काही ईश्वर प्राप्तीकडे नेण्यासाठी जणू काही तो रस्ता आहे असं कवींना भासते. की धनरेषा फणीची भासे, रसना हो काज. किंवा मग जे काही कैवल्य रत्न आहे त्याची रक्षा करण्यासाठी, त्या धनाची रक्षा करण्यासाठी जणू काही ती फणीच भासते. फणी म्हणजे काय? तर शेषाची. त्या फणीची रसना हो काज म्हणजे जणू काही त्या शेषाची जीभ अशी बाहेर निघालेली आहे रक्षण करण्यासाठी, अशी ते रेषा भासत आहे कवींना. की नित्य सबंधी राहिली, तरी परसुखा नाही मिळाली, तेवी भांगरेखा देखिली ऊर्ध्वेचे निमिषे. ह्याच प्रकारचं वर्णन श्री दत्तात्रेय महाराजांच्या मूर्तिवर्णनाच्या वेळेस आलेलं आहे. जसं इथं कवी म्हणतात की नित्य संबंधी राहिली तरी परसुखा नाही मिळाली, तेवी भांग रेखा देखिली ऊर्ध्वेचे निमिषे. ते जे ऊर्ध्व रेषा दिसत आहे ती रेषा जणू काही कशाचा आहे भांग? तर लक्ष्मीचा भांग जणू काही तिथे येऊन बसलेला आहे असं इथं कवींना वाटत आहे. त्या लक्ष्मीच्या जवळ नित्य संबंधी राहिलेली होती ती भांग रेषा, परंतु तिला काय परसुख मिळालेलं नाही तिथे, आणि म्हणून परसुख इथे स्वामींच्या श्रीचरणापाशी मिळेल म्हणून ती भांग रेखा जणू काही इथे ऊर्ध्वेचे निमिषे इथे नटलेली आहे असं इथं कवींना म्हणायचं आहे. आनंद संवत्सराचा रिगावा, श्रिया गुढी उभिली जीवा, तैसा ध्वजू मिरवे बरवा श्री चरणीचा. आनंद संवत्सराचा रिगावा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी इथे अवतार कार्य चालू केलेलं आहे. हेच जणू काही आनंद संवत्सर चालू झालेला आहे. आनंदी नामे संवत्सर असतो त्याप्रमाणे हा संवत्सर चालू झालेला आहे, जणू काही वर्ष चालू झालेलं आहे आनंदाचं. कारण काय? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जीवोद्धरणाचं व्यसन स्वीकार करून अवतार कार्य चालू केलेलं आहे. येणे अर्थी आनंद संवत्सरचा रिगावाच झालेला आहे जणू काही कर्मभूमीमध्ये, आणि म्हणून श्रिया गुढी उभलिया जीवा. मायेने हे श्री चक्रधर स्वामींचं पूर तयार केलेलं आहे, आणि माया जी आहे ते सर्व तत्पर आहे परमेश्वराच्या ठिकाणी, आणि जणू काही या मायेनेच गुढी उभारलेली आहे जीवासाठी, जीवाला इथे आनंद देण्यासाठी.
कारण काय तर आनंद संवत्सराचा रिगावा झालेला आहे, म्हणून स्वतः मायेनेच जणू काही गुढी उभारलेली आहे. 9 वर्षाचा आरंभ आहे ना, आनंद वर्षाचा रिगावा झाला म्हणजे काय तर प्रारंभ झाला म्हणजेच 9 वर्षाच्या प्रारंभी आपण गुढी लावतो. तर तसं इथं कवींना म्हणायचं आहे, आनंद संवत्सराचा रिगावा झालेला आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार कार्य चालू केलेलं आहे आणि म्हणून मायेने स्वतः गुढी जणू काही उभारलेली आहे. तैसा ध्वजू मिरवे बरवा श्रीचरणीचा, तसा हा श्रीचरणावर जो ध्वज आहे तो ध्वज असा मिरवत आहे, सुंदर दिसत आहे, शोभायमान दिसत आहे श्रीचरणावरचा तो ध्वज. हे जे सामुद्रिक चिन्ह आहेत हे चिन्ह तळपायावरचे आहेत, नाही तर श्रीचरणावर म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटेल पायाच्या वरच्या बाजूने का, परंतु तसा अर्थ नाही. श्रीचरणावर आहेत म्हणजे खालच्या तळपायावर आहेत. हिरे खाणी जया पायी म्हणून षटकोन जोडे तियेची ठाई, ते वज्र सांगो किंवा काई वज्र पाणीचे. हिरे खाणी जया पायी म्हणून षटकोन जोडे तियेची ठाई. ज्यांच्या श्रीचरणाच्या ठिकाणी हिऱ्याच्या खाणी आहेत आणि अशा स्वामींच्या श्रीचरणाचा जर आपल्याला षटकोनी हिरा जोडल्या गेला म्हणजेच काय तर ईश्वर प्राप्ती जर झाली, ते वज्र सांगो किंवा काही वज्र पाणीचे. वज्र कधी नष्ट होत नाही, त्याप्रमाणे एकदा ईश्वर प्राप्ती झाली की तिथून कधी पतन होत नाही, शाश्वत पद आहे ते. श्रीयेसी पाता तळवे धनी नुपुरे निमिष आडवे, अनमिष पावावे आस्वभावे अंबुजची जाली. श्रीयेसी पांता तळवे, श्री म्हणजे लक्ष्मी, ती लक्ष्मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे तळवे पाहत आहे आणि तळवे पाहत असताना तिच्या मनाची काय तृप्तता होईना आणि म्हणून ती काय झालेली आहे तर अनमिष पावाव्या स्वभावे, अनमिष पावण्यासाठी. जसं एक मध्ये खाणी आहे धनी नुपरे निमिष आडवे, तिच्या मनाची तृप्तता होत नाहीये. कारण त्यामागचं कारण असं आहे की निमिष आडवे म्हणजे पापण्या आडव्या येत आहेत, पापण्या चालू बंद होतात आणि तिला असं वाटतं एकदम एकटक दृष्टीने श्रीचरण पाहावे स्वामींचे, परंतु ते पापण्या आडव्या येत आहेत आणि म्हणून अनमिष पाहण्यासाठी म्हणजे पापण्याचा आडपडदा न यावा यासाठी अंबुजची जाली, श्रीचरण कमळाच्या ठिकाणी तिथे जणू काही पद्माच्या रूपाने कमळाच्या रूपाने नटून तिथे ती विसावलेली आहे असं तिथे कवींना भासते. श्रीचरणीचिया अंकुशाचा वाजू, झाडी संसार गजांचा माजू, माथा वाजे तरी उरो नेदी सहजू, ठाव तयाचा. श्रीचरणीच्या अंकुशाचा वाजू, श्री चरणाच्या ठिकाणी जे अंकुश आहे त्या श्रीचरणाच्या अंकुशाचा नुसता आवाज जरी केला तरी झाडी संसार गजांचा माजू, जे संसार रूपी गज आहे माजलेला, त्या संसार रूपी गजाचा माज सर्व उतरून जातो फक्त या अंकुशाचा आवाज जरी ऐकला, स्वामींच्या श्रीचरण रूपी अंकुशाचा. एवढे हे असरकारक आहेत श्रीचरणाचे अंकुश की संसार रूपी एवढा मोठा संसार आहे विशाल, या संसार रूपी गजाचा उन्मत्त झालेला गज आहे, परंतु त्याचा माज जो आहे तो फक्त या श्रीचरणाच्या आवाजानं उतरून जातो. एवढे ते श्रीचरण रूपी अंकुश सामर्थ्यवान आहेत. माथा वाजे तरी उरवणे दि सहज उठाव त्याचा, आणि जर संसार रूपी गजाच्या जर डोक्यात मारला तो अंकुश, श्रीचरण रूपी जे स्वामींचे अंकुश आहेत ते जर डोक्यात मारले संसार रूपी गजाच्या, उरवणे दि म्हणजे त्याचा काही ठाव ठिकाणाच उरत नाही, म्हणजे तो नष्ट होऊन जातो. तीर्थे जन्मली श्रीचरणी म्हणून चरणांगुळी पर्वणी, जडा चेतना निवृत्ती तेथोणी सबंधू मात्रे.
तीर्थे जन्मली श्रीचरणी, स्वामींच्या श्रीचरणाने, स्वामींचे श्रीचरण जिथे पडले तिथे तीर्थ जन्माला आलेली आहेत. म्हणून चरणांगुळी पर्वणी, आणि म्हणून त्या श्रीचरणांगुळी ज्या आहेत त्या काय आहेत तर पर्वणी आहेत, म्हणजे मंगळ काळ आहेत. जिथे ते श्रीचरण पडतील तिथे मंगळच घडणार आहे. जडचेतना निवृत्ती तेथुनी सबंधू मात्रे, जडचेतन जे काही जीव आहेत दुःख भोगायलेले, त्या दुःखिस्त जीवांना हे जे श्रीचरण आहेत ते सबंध मात्राने सुख देतात, दुःखापासून त्यांची मुक्ती करतात. क्षयरोगाचे निदाघे, जळत चंद्राची सर्वांगे, तो नख प्रभा संयोगे, झाला शीतरश्मी. क्षयरोगाचे दागे, जे क्षयरोग लागलेला आहे त्याला, पौर्णिमा संपली की क्षय चालू होतो, त्याचा एक एक कळी कमी होते, त्याला जो हा रोग लागलेला आहे क्षयाचा, जळत चंद्राची सर्वांगी, त्याच्यामुळे या चंद्राचे सर्व अंग जळत आहे. तो नखप्रभा संयोगे, या स्वामींच्या श्रीचरणाची जे नख आहेत त्या नखाच्या प्रभेने, त्या नखामध्ये जी चमक आहे त्या तेजाने, झाला शीतरश्मी, तो शांत होऊन गेलेला आहे. त्याच्या ठिकाणी जो काही जाळ होता क्षयरोगाचा तो कमी झालेला आहे. असे श्रीचरण स्वामींचे हे सर्वांसाठीच हितकारक आहेत. चंद्राचाही दाह कमी केला स्वामींच्या श्रीचरणाच्या नखांनी. नवलधुरांचे उदारपण, दुरोणी जरी की जे आठवण, की तेथोनी जन्माचे दैन्य, फेडिती जीवाचे. नवलधुरांचे उदारपण, जे श्रेष्ठ व्यक्ती असतात, महत्वपूर्ण असतात, त्यांना धुरा असं बोलतात. जसं आपण पंक्तीमध्ये श्लोक म्हणतो, धुरा ईश्वरीचे समर्थ तुम्ही हो. आपण धुरा म्हणतो म्हणजे मुख्य माणसाला, अधिकरणाला धुरा. तर तसं इथं जे जीवधरणाचं कार्य आहे त्याचे धुरा म्हणजे मुख्य स्वामी आहेत. अशा या स्वामींचं उदारपण काय सांगावं. अशा या स्वामींचं जरी स्मरण केलं दुरून आपण, तरी जे काही आपल्या जन्माचं दैन्य आहे, जे आपण या मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहोत परंतु संसारामध्ये गुरफटलेलो आहोत, हे जे संसारामध्ये अडकलेलं आपण दैन्य आहे आपल्या ठिकाणचं, हे दैन्य फेडिती जीवाचे, जीवाला दुःखापासून मुक्त करतात, संसारापासून मुक्त करतात आणि ईश्वर प्राप्तीही करून देतात. हे असं दैन्य फेडून टाकतात. सकळ जीवांचे, जे जे जीव परमेश्वराला शरण येतील त्या सकळ जीवांचे दैन्य स्वामी फेडतात. वेद श्रुती पद नाही, माक्रमू जटा काई, ते भेळी लागोनिया पायी, पद जोडिले. वेदश्रुती पद नाही, जे काही वेदश्रुती होती त्या वेदश्रुतींना पद नाही, म्हणजे काही असं विशिष्ट पद नव्हतं, विशिष्ट स्थान प्राप्त झालेलं नव्हतं. मा क्रमुजटा काही, त्याच्यामधले जे काही ओवी प्रबंध आहेत, रुच्या आहेत, त्यांना कुठून प्राप्त होणार ती मान्यता. तेवेळी लागून या पायी पद जोडिले. आणि अशा वेळेस त्यांनी स्वामींच्या श्रीचरणाला लागले आणि मग त्यांनी पद जोडलेलं आहे प्रतिष्ठेचं. तै लागोनी वेद पाठा, संहिता पदक्रम जटा, जोडले छंदा स्पष्ट, तैसी गुल्फे दिसती. तै लागोनी वेद पाठा, स्वामींच्या श्रीचरणाला लागले आणि तेव्हापासून सर्व व्यवस्थित संहिता लागलेले आहेत, पद क्रम व्यवस्थित लागलेले आहेत, त्यामध्ये व्यवस्थित छंदही जुडल्या गेलेले आहेत आणि त्यामुळे ते व्यवस्थित चांगलं वाटायला लागलेलं आहे, छंदबद्ध झालेलं आहे सर्व व्यवस्थित. तैसी गुल्फे दिसती, त्याप्रमाणे जे गुल्फ आहेत ते श्रीचरणाचे गुल्फ दिसत आहेत, उठावदार दिसत आहेत. जसे वेद उठून दिसायला लागलेत, छंद प्राप्त झाला त्यांना, पदक्रम व्यवस्थित झाले, मग ते भारदस्त उठून दिसायला लागले, शोभायमान झाला तो ग्रंथ वेदाचा. आणि मग त्याप्रमाणे कवी म्हणतात की गुल्फे म्हणजे काय, तर पायाची जी घोटे असतात ते घोटे तशी उभारदार छान दिसत आहेत. सोवर्णा घनी पिटिवा, तैसिया पोटरिया भरिवा, उरुद्वयाची काय सांगो बरव, जेथ जन्मला, 'मदन'. 'मदन' 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 'मदन'
सोवर्ण घनी पिटिवा, स्वामींच्या पोटऱ्या कशा आहेत? तैसिया पोटरिया भरीवा, सुवर्णाच्या आहेत जणू काही आणि घनाने पिटलेल्या भरीव आहेत, आटीव आहेत. उरुद्वयाची काय सांगू बर्व, जे मांड्या आहेत त्यांची बर्व काय सांगू, जिथे मदन जन्माला आलेला आहे. विश्वबीज गोप्य रूपे, थोकले सुंदर्य खोपे, की तो ब्रह्मांकुर वोपे मज पाता. विश्वबीज गोप्य रूपे, जे विश्वबीज आहे ते गोप्य रूपी आहे, गोपनीय आहे. थोकले सुंदर्य खोपे म्हणजे सुंदर्य खोप्यामध्ये ते जे घरटा आहे तिथे थांबलेला आहे, स्थिरावलेला आहे. की तो ब्रह्मकुमार वोपे मज पाता, की ते ब्रह्मांकुर. कवी म्हणतात मला काय जणू काही ते ब्रह्मांकुर वाटलं, मला पाहिल्यानंतर असं भासलं ते जणू काही ब्रह्मांकुर आहे. श्री ते माजवी, तो कटी प्रदेशु वर्णवे केवी, जो दर्शने ठकलावी चराचरासी. श्री ते माजवी, श्री म्हणजेच स्त्री, ती जी स्त्री आहे ती स्त्री पण कामातुर होते. कटी प्रदेश पाहिल्यानंतर त्या कटी प्रदेशाचं जे वर्णन आहे ते वर्णन, तो कटी प्रदेशु वर्णवे केवी, कवी म्हणतात की तो कटी प्रदेश मला कसं काय वर्णन करता येईल. जो दर्शने ठकलावी, जो कटी प्रदेश दर्शन जर झालं तर माणूस ठकलावी म्हणजे काय, तर माणूस स्तब्ध होऊन जातो, बघतच राहतो त्यांच्याकडे. चराचरासी, चराचर विश्व हे स्तब्ध होऊन जाते स्वामींकडे पाहिल्यानंतर. एवढी त्यांची श्रीमूर्ती जी आहे ते वेधक आहे. सकळ गुण धान्याचे कोठार, की ज्ञानरत्नाचे कुल्हार, नाते निज धर्माचे सेजार, श्री दोंद देवाचे. सकळ गुणधान्याचे कोठार, की ज्ञानरत्नाचे कुल्हार, जे काही सकळ गुणाचं गुणरूपी धान्याचं ते कोठार आहे. काय कोठार आहे तर श्रीदोंद म्हणजे पोटाचं वर्णन चालू आहे. की ज्ञानरत्नाचे कुल्हार, किंवा जणू काही ते ज्ञानरूपी रत्नाचं एक कुल्हार आहे, म्हणजेच गुप्त गृह आहे. ना ते निज धर्माचे सेजार, किंवा ते स्वतःच्या धर्माचे सेजार आहे म्हणजे शयनकक्ष आहे श्रीदोंद देवाचे, असं ते पोट कवींना इथे भासलेलं आहे. लक्ष्मीची विश्रामशाळ, की आनंद जळाची खेडकुळी निर्मळ, तैसे दिसे नाभी कमळ, सखोल लक्षणिक. लक्ष्मीची विश्रामशाळ, लक्ष्मीची ती विश्रामशाळा आहे. की आनंद जळाची खेडकुळी, आनंद जळाची जणू काही ते एक छोटासा हौद आहे, निर्मळ असा हौद आहे. तैसे दिसे नाभी कमळ सखोल लाक्षणिक, असं काय भासते कवीला तर तैसे दिसे नाभी कमळ, जे बेंबी आहे ती तशी वाटते कवींना, सखोल आहे, लाक्षणिक आहे, जणू काही आनंदाने भरलेला एक हौद आहे, जिथे लक्ष्मीची विश्रामशाळा, लक्ष्मी विलास करते जिथे, अशी ते जे बेंबी आहे अशी ते कवींना भासलेली आहे स्वामींची. वरी वळी त्रयाचा आकारू, जैसा खुणा जाणवी अभ्यंतरू, की जीवा उमटवी त्रिप्रकारू अविनाश तो. वरी वळीत्रयाचा आकारू, स्वामींच्या पोटावर काय आकार आहे पुन्हा, वळीत्रय म्हणजे 3 ओळी आहेत. त्या कशा वाटतायत, जैसा खुणा जाणवी अभ्यंतरू, त्या खुणा जणू काही अभ्यंतर जाणवीत आहेत, म्हणजेच स्वामींच्या मनामध्ये काय आहे ते जणू काही जाणीव करून देत आहेत. की जीवा उमटवी त्रिप्रकारू अविनाश तो, किंवा मग जीवाला त्रिप्रकार उमटवत आहेत ते, ज्ञान भक्ती वैराग्य हे उमटवत आहेत जीवांना पुढच्या. की ज्ञान भक्ती वैराग्याशिवाय जीवाला मुक्ती नाही, हे जणू काही संदेश देत आहेत ते त्रिओळी जे आहेत स्वामींच्या उदरावरच्या. अविनाश तो परमेश्वर असा अविनाश आहे आणि तो असा संदेश देत आहे.
नाभी मंडळावरी निळी दिसे ऊर्ध्व रोमावळी ते मज पढियासली कैसी ते मज पढियासली कैसी सांगो. नाभी मंडळावरी निळी दिसे ऊर्ध्व रोमावळी. नाभी मंडळाच्या वरच्या बाजूने रोमावळी दिसते. रोमावळी म्हणजे केश. केश कसे असतात तर काळे असतात. तर ते केश काळे काळेची रोमावळी म्हणजे काय तर एक रेघ दिसत आहे. एका रांगेमध्ये असे केस निघालेले आहेत आणि ते मज पढियासली कैसी सांगू. मला ते कसे भासले ते मी सांगण्याचा आता पुढे प्रयत्न करतो, कारण पुढच्या ओव्यांमध्ये रोमावळी विषयी माहिती सांगतात कवी. रोमावळी मिशे ऐका ते ज्ञानांजनाची रेखा जीवाची आणि निजधनाची देखा अक्षरावळी. रोमावळी मिशे ऐका. जे काही रोमावळी दिसत आहे स्वामींच्या पोटावर, ती रोमावळी काय आहे तर ते ज्ञानांजनाची रेखा. जणू काही जे ज्ञानांजन असते, ज्या ज्ञानांजनाने परमेश्वर दिसतो आपल्याला, उमटतो. जीव वेगळा, देवता वेगळी, प्रपंच वेगळा, परमेश्वर वेगळा, हा जो बोध होतो जीवाला, हा बोध ज्ञानांजनाने होतो. तर ती रोमावळी काळी आहे, केस काळे आहेत, रोमावळी काळी आहे आणि तेच जणू काही ज्ञानांजन आहे, ज्ञानांजनाची रेखा आहे असं कवी म्हणतात. जीवाच्या निजधनाची देखा अक्षरावळी. जीवाचं निजधन जे आहे परमेश्वर, त्याचं ज्ञान करून देणार ते ज्ञानांजन आहे. ती जणू काही अक्षराच्या ओळी आहेत असं कवी इथे आपल्याला सांगतात. जैसे चिदगिरी दुर्गाचे कपाट तैसे विशाळ बक्षस्थळ निघोट वरी मुडपांचे नितळपण नीट कैसे बोलो. जैसे चिदगिरी दुर्गाचे कपाट. जे काही चिद म्हणजे माया, त्या मायेचा जो गिरिदुर्ग आहे. इथे गिरिदुर्ग का म्हटलेला आहे? गिरिदुर्ग म्हणजे गिरी म्हणजे पर्वत, पर्वतावरचा दुर्ग म्हणजे किल्ला. कारण गिरिदुर्ग फार कठीण असतात चढण्यासाठी. त्याप्रमाणे जे ईश्वराचं कैवल्य दुर्ग आहे, कैवल्य दुर्ग पण सर करण्यासाठी फार परिश्रम, कष्ट घ्यावे लागतात. गिरिदुर्ग किती कठीण असतात. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे जर किल्ले पाहिले आपण तर लक्षात येते गिरिदुर्ग किती कठीण असतात ते. परंतु कवी काय म्हणतात इथे? जैसे चिदगिरी दुर्गाचे कपाट. जे काही चिदगिरी दुर्ग आहे त्या चिदगिरी दुर्गाचं कपाट म्हणजेच दरवाजा जो आहे तो काय आहे तर तैसे विशाल वक्षस्थळ निघोट. स्वामींची छाती म्हणजे असं वाटते जणू काही गिरिदुर्गाचं ते प्रवेशद्वार आहे. एवढे विशाल असे वक्षस्थळ आहेत स्वामींचे, छाती आहे एवढी विशाल. वरी मुडपांचे नितळपण नीट. मुडप जे असतात त्याचं नितळपण, स्पष्टपणा, एकदम छान मुडप दिसतात. कसे काय बोलावे असे ते एवढे नितळ दिसतात मुडप. त्यांचं वर्णन काय करावं. मुडप कशाला म्हणतात? हा जो खांदा असतो आपला, या खांद्याच्या थोडीशी 4 बोट खालची बाजू, त्याला मुडप असं बोलतात. सरळ बोहरते भरीव त्या भुजा दंडाची बरव करकमळांची हवाव वर्णू कवन जाणे. सरळ बोहरते भरीव त्या भुजादंडाची बरव. सरळ आहेत आणि बोहरत आहेत. यादवर बोहरतचा अर्थ सांगितलेला आहे मी. बोहरत कशाला म्हणतात? ज्याप्रमाणे कमळाची कळी असते, निमुळती 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 असते, देठाकडे जाड असते आणि वर निमुळती निमुळती असते, शेवटी टोकापर्यंत अशी एकदम निमुळती असते, त्याला बोहरत बोलतात. सरळ भुजादंड आहेत आणि बोहरत आहेत, निमुळती आहेत. निवळच पायपासारखं जर गोल असलं तर ते चांगलं दिसणार का? नाही. आखीव रेखीव पाहिजे तर ते सुंदर दिसतात अवयव. तर स्वामींचे अवयव पण आखीव आणि रेखीव आहेत. म्हणून इथं बोहरत असा उल्लेख केलेला आहे कवींनी. ते भुजादंड खूपच सुंदर दिसतात कारण बोहरत आहेत ते. करकमळाची हवा व वर्णू कवन जाणे. जे करकमळ आहेत, हात आहेत, त्यांची जी हवा आहे, जे हवे हवेसे वाटतात, सुंदर दिसतात,
त्यांचं वर्णन कवन जाणे, वर्णन कोण करू जाणतो बरं, कोणी जाणत नाही, एवढे सुंदर आहेत ते. पूर्व सायाह्न संध्या रागी, अशोक पल्लव चुभळिले चांगी, तरी करकमळा जोगी उपमा नव्हे. पूर्व सायन्न संध्या रागी, जे काही संध्या राग असतो त्या संध्या रागामध्ये अशोक पल्लव म्हणजे अशोकाचे पानं चुभळिले, तरी पण करकमळा जोगी उपमा नव्हे. करकमळाची उपमा, करकमळेच्या उपमेला देण्यास ती उपमा योग्य ठरत नाही, असं इथे कवी सांगतात. पद्मरागा सरळ अंकुर निगते सकोमळ, वरी तारी फुलते निर्मळ जरी दिसते. पद्मराग सरळ अंकुर निघते सकोमळ. पद्मराग जे आहे रत्न, ते रत्न जणू काही त्याला अंकुर निघते सकोमळ, त्याला सकोमळ अंकुर निघाले. वरी तरी फुलते निर्मळ, आणि वरी तारी फुलते निर्मळ. जे तारांगण आहे ते फुललेलं आहे, स्वच्छ निर्मळ. हे जरी आपल्या डोळ्यासमोर दिसलं, जरी दिसते असं. बाकीची उपमा पुढच्या ओळीमध्ये आहे. दोन्ही ओव्यांचं जे आहे, दोन ओव्या मिळून एक उपमा झालेली आहे इथं. तरी करांगुळीची अनखा, उपमे नव्हे ती देखा, ते अभय कर असे खा जीव मात्रासी. पद्मराग जो आहे, त्या पद्मरागाला जरी अंकुर निघाले सकोमळ, आणि एकीकडे तारांगण जरी निघालं निर्मळ स्वच्छ, तरी पण करांगुळीची नखा, जे काही तारांगणामध्ये चमक आहे, जे काही पद्मरागाच्या त्या अंकुरामध्ये जे काही चमक आहे, ते चमक या करांगुळीच्या नखाला देऊ शकत नाही. तर ते उपमा नव्हे ती देखा, म्हणजे उपमा लागतच नाही इथे, बरोबरीच लागत नाही कुठे. कारण ते अभयकर आहेत स्वामींचे या जीवमात्रासाठी. या परमेश्वराला शरण जो आला तो भयमुक्त झालेला आहे. आणि अशा परमेश्वराची जी श्रीमूर्ती आहे, त्या श्रीमूर्तीच्या करांगुळाची बरोबरी ते तारांगण कसं करू शकेल बरं? नक्कीच करू शकणार नाही. अंगुळी परवे अखंडिते, म्हणून हरणिशी दान वर्ते, लक्षणे धनरेख तलहाते, वाढरी दिसे. अंगुळी परवे अखंडिते, त्या अंगुळीच्या ठिकाणी अखंड पर्वकाळ चालतो. म्हणून अहर्निशी दान वर्ते, अखंड पर्वकाळ आहे अंगुळीच्या ठिकाणी. म्हणून रात्रंदिवस म्हणून रात्रंदिवस दान वर्तते तिथे. लक्षणे धनरेख तलहाते, वाढली दिसे. आणि असे लक्षण आहेत म्हणून तळहातावर जी धनरेषा आहे ती खूप वाढलेली दिसते, असे इथे कवी म्हणतात. हे सह्याद्री वर्णनाचं सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे मी सह्याद्री वर्णनाचा व्हिडिओ अपलोड केला की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही या ज्ञानाचं ज्ञानार्जन करू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या श्रीमूर्ती वर्णनाच्या संदर्भातील ज्या ओव्या आहेत त्या ओव्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत दंडोत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो